दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतुकीमध्ये 13 तासांसाठी मोठे बदल करण्यात आले। दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद असतील। अनेक मार्गांवरती अवजड वाहनांना तर पूर्णपणे प्रवेश बंदी देण्यात आलेली आहे। दरम्यान कोणकोणते रस्ते बंद असतील आणि कोणकोणत्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले ते आपण पाहतोय। सीएसएमटी मार्ग, श्यामप्रसाद मुखर्जी चौक सर्वसामान्य वाहनांसाठी बंद असेल, तर फक्त आपत्कालीन वाहनांसाठी हा मार्ग सुरू असेल। नॉर्थ कोर्ट ते ॲडम स्ट्रीट जंक्शन पर्यंतचा पी रामचंदानी मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद असेल। रिंगल जंक्शन इथे येणाऱ्या वाहनांना शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड, बीके वोमन रोड हा बंद असेल। पी रामचंदानी मार्गावरील वाहतूक अलवा चौक, रेडिओ क्लब, हाजी नियाज आझम रोड, जगन्नाथ मार्गापर्यंत वळवण्यात येईल। ॲडम स्ट्रीट आणि पी रामचंदानी मार्गावरील टॅक्सी स्टँड आणि बेसचे थांबे बंद असतील। सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत वाकोला उड्डाणपूल आणि दहिसर टोलनाक्या दरम्यान अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे। पश्चिम द्रुतगती मार्गांवरती सर्वच अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी असेल।